नमस्कार मंडळी. तर आता आम्ही चाललो आहे किरव्या पकडायला. खेकडे पकडायला. तेच किरव्या पकडायला त्यावेळी खाली पाऱ्यात चाललो आहे. दुपारचे 4 वाजलेत. जरा ऊन पण आहे थोडंफार. कुठला डाव घेऊ? तर हे बघा मी चाललो आहे. चला दाखवतो तुम्हाला. चाललो मी रस्त्यानं खाली. कुठून जाऊया? इकडून जाऊया की खाली इथून जाऊया ना? आमचं इकडचं हे माझं घर आहे. इथं जरा फाडेबे ठेवलेले आहेत. तर गावी जरा घरची कामं चालू आहेत. तर सांगताना खाली पर्या आमचे लांब आहे जरा. पावसात नसेल पोरं आता तिकडं अंघोळणी करायला. तर आम्ही चाललो आहे खेकडे पकड चाललो आहे. हां हां सध्या तर गावाला आलो की ही मजा असते. इकडे फिरा तिकडे फिरा. आता मे महिन्यात सर्वजण गावाला येते. आता सगळे गेले मुंबईला गेलेत. मे महिन्यात सगळे आले की पर्या आंघोळ करायला जातात. ते सर्व असतात. आता सध्या कोण नाही आहे ना, सुट्टी नाही त्यामुळे कोण आलं नाही. मी एकटाच आलो आहे सुट्टीच्या दिवसामध्ये. तर आमची वाट आहे. तर आम्ही गणपती विसर्जनासाठी पण आम्ही इकडून जातो. ही इकडं शेती आहे. ही इकडं शेती आहे. बाग आहे कळंबाची. हे कळंब आहेत. पूर्ण बागाच्या खाली पर्याय. पूर्ण रानातून चालू हा इकडे पर्याय आहे. तर पावसात त्याला पाणी असतं. आणि नाही आपण आलो खाली. ही बघा ही काजूची बाग आहे. ही पण काजूची बाग आहे. काजूची बाग आमचीच बाग आहे काजूची. साफसफाई केली पूर्ण. हे दिसते काजूला काही मोर आलाय नाही. कुठे कुठे काय काय ठिकाणी आलं आहे. तर आपल्या याच्या खाली पर्याय आहे. ते परत जायचं आहे आपल्याला किरवणसाठी डबे लावायला. दाखवतो तुम्हाला. हे पूर्ण असं साफ करून घेतले. वेगळ्या पर्याला आपल्याला डबे लावायचे आहेत. काढा. तरी बघा हे लावायचे आहेत. बाटल्या आणलेल्या आहेत आणि आतडी आहे. बघा हे बाटले आहेत. या बाटल्यांना होल केलेत. याच्यामध्ये आतडी टाकणार. ते आतडी टाकल्यानंतर त्याचा वास मग यांना गेला पाहिजे किरव्यांना. मग ते किरवे येणार. मग नंतर त्या ह्या बाटलीने जाणार. बघा इथून दिसतंय. ह्याच्या आतमध्ये जातात.
टाकलं. किती बघितलं का? गांजा पण दिला नाही काय गांजा असेल आपण अर्धे करून बरं की असं जाऊ दे तुला शिराचं असेल शिरावं. मोठं टाकला मोठं नव्हतं ही आतडी आणलेली आहेत कोंबड्याची आतडी वास गेला पाहिजे. ती मोठी बाटली येते त्याच्यात टाकायची. ही मोठी आहे बारकी याच्यात टाकायची. प्रत्येकामध्ये एक पाटल्या करा आता अजून टाका भरपूर हे आहेत ना. टाका मग अजून टाकू याच्यात फुल भर एकदम. तू करू हं. फूल भरायची आहे कुठली पाहिजे ती काय याची कसल्याच वास चांगला लागतो. उद्याला चांगले किती तुळशीचे कसा वास आला पाहिजे. ते बघा आपण टाकू ते बांधायला लागणार आहे. हे जास्त टाकून दिले खाली पडली नाही ती पडली तिथे बांधावं लागलं ते हो कार आणली त्याला तिथे निसटली हा शकतो पण हात धुवून गेला ते खाली जाऊन मी आलो चला आता हे सगळं बांधून झालं आणि आता आपण जायचं पर्यामध्ये चाललो परत डबे लावायला आपल्याला काय माहिती नाही पप्पा चालले घेऊन हा मग एक ठिकाण लावूया ना बघा या ठिकाणी केळी पण लावलेली आहेत पोपटी लावलेली आहेत तरी बघा हा पर्याय ह्या पर्यायाला आता आम्ही हिरव्यासाठी डबे लावतोय चला बघूया कसं लावतात ते पावसाला गेला आता पावसात ते खूप किडे भरतात पावसाला जाऊन झालेत आता बघू तरी पण किती भेटतात त्या येत आहेत कुठे ह्या तरी लावता हां तर बघा हे दगड आहे डबे पण अशा ठिकाणी लावायचे ज्या ठिकाणी ढव असेल म्हणजे कसं ढवातल्या हिरव्या किंवा दगडी खालच्या जे किरव्या असतात त्या येतात आपण जे आतडे आणले आहेत कोंबड्यांची त्या आतड्या येतात हे बघा याच्यामध्ये मासे पण आहेत बघा हे वगैरे हां बघा हा या ठिकाणी डबा लावला आहे जास्त आत्मी लावची काय ना खाली तिथं येतात बाहेर येतात ना वरती एवढे येतील ना हं. आता म्हटलं तिथं खाली जरा लावलं असतं इथं खाली हां म्हणजे कसं खालच्या खडक्यातल्या लगेच आले असते वरती समजा वरून बसलं पाहिजे. हां इथं हां हां इथं मास दगड ठेवायला भेटतो. नाही भेटत मग लावा इथंच मग हा बघ हा लावलं आहे दगडी ठेवायला लागतात ना मोठी जवळ ठेवायला लागेल ना
झाला. दगड होता. तर हा डबा लावल्यानंतर ह्याच्यावर मोठे मोठे दगडीसुद्धा ठेवायच्या, जेणेकरून तो डबा खाली पडला नाही पाहिजे. नाहीतर मग पिरव्यानंतर डबा पडला तर पिरव्या त्या जाणार बाहेर. असे मोठे दगड ठेवावे लागतात. हां, तर कसं झालं ना. आता हा डबा ते खाली लावूया, तिथे लावूया. तिथे लावूया. चला. आणि हे दोन कुठं खाली लावायचे का वरती लावूया? तर खाली खाली लावूया. चला मग. हां, हे बघा आणली ते. बस सर. काय बसले अजून आणून बारीक आणू. पाय ठेव त्याचे पाय खाली बसल ना. आलं. हा तेव्हा चौकशी या झाले. तर आता डबे लावून झालेले आहेत. तर आता आपण उद्या सकाळी येऊया बघूया काय कसं काय ते. हां, सकाळी यायला लागेल ना. सकाळच्या लवकर देऊया, हे समजेल किती लागेल किंवा काय ते. तर ही आता लाकडाची आपल्याला एक भारी घेऊन जायची आहे. भारी बांधतायत दिंड्यानी लाकडं इस्तो पेटवायला. आपल्या घरी घेऊन जायची आहे. दिंडे सुकले वाटते ते. तर चाललोय लाकडाची भारी घेऊन. भारी लागेल ना, लागेल ना सर. वारंच आले काय? आले ना. हां, वर जाऊन काढूया. बघू इकडं. चला वरती घेऊन ये, वरती घेऊन ये. तर हे बघा एक आतमध्ये दिसत आहेत आल्यात. आहेत काय बघ. हां, हे बघा याच्यामध्ये पण आहे. हां, आल्यात आल्यात. चला एक लावलेली बाटली आहे. तिथे मासा होता वाटतं. दगड ओढा ओढा. ही घरी बाटली. आहे काय? आहे ना. हां, चला. चौकशी इकडनं कुठून या तुम्हाला. हां, याच्यामध्ये एकच भेटले.
चला चौकस करा ते दगड आहेत ना आहे का आहेत हाय हाय आहेत आहेत मोठे वाटते हां एक आहे एक आहे वाटतं मोठी चला वर जाऊन काढूया ते बादले घ्या लागते हां तर आल्याप्रमाणे किरव्या भेटल्यात थोड्याशा चला काढू आता डब्यातून बाहेर खेकडे खायचे खेकडे पाऊस असतं जास्त पडले असतं ना आता काय पाऊस संपला ह्या कुठे दगडात आले असतील ते दगडात खायच्या होत्या ना ढाबामध्ये काढायचे ते कुठनं फुलं अजून वरून ना कुठे ते सगळं खोलायला काय गोळा कसं बरं हां चावल चावल हो ते का ठीक आहे फुलं ठीक आहे ना अजून नाही ना तुझी एक बाटली घेता वरती बारकी बोलती बनवायचं बाटली नाही नाही आता घ्यायची ना बाटली घ्यायची तेच बोलू बाटली घे ते पूर्ण खोला लागलं काय ती पूर्ण करायला लागेल तारी चांगलं ती दारी वर येईल ती त्याच्यामध्ये पण ही बाटलीवर झाकण येईल ना हो तुम्ही असे झाकणावाले बाटली पाहिजे ठीक आहे ते खाल्ला वाटतं तिनं चिंगला पण आले तर माझा मोठा आहे ही बघा मोठी आहे मोठी दिसते ठीक आहे पिशू बोला मोठी आहे ती चिंगडा टाकू आतमध्ये बघा चिंगला भेटलेत मग वाटतं ते नंतर आहे ना पर्याय येत असतील पाण्याला पाणी कमी येतं तेव्हा ती खाल्ला नाही बारकी खाल्ला नाही मोठी ते टाकून ते लावा बाटली टाकून बाटली भारीच काढायला लागते हा काढा त्याच्यात पण एक हाय बघूया असं बालदी असेल ना बोलायला बरं होतं बरं गेलं 2-3 हे आहेत ना मस्त कुठं होते खाली होते खाली खडकाचे असतील त्या हे तार लागते पाच आहे तिथे पाच आहेत बघू हां याच्यामध्ये भरपूर आहेत पाच आहेत पाच ते कांदा कशा आता होतो का डायरेक्ट ते बघा खाली का तरी वरती हे खायचं आतमध्ये खोलली ना बस ते खोललं ना हे खरं आहे तिथं हे अटकलं हे तार आहे ना बारकी आहे मला हे तिथे हे बघा. वाटली की तीन आहेत मोठ्या चहा आहेत
हे मोठाच आहे हा. मोठा आहे. ठीक आहे. 4 हं? ही बारका आहे. हो हे भारी ही बघा बाहेर आली. ठीक आहे. ही बघा मोठी किरी मोठी. अजून काय हो, तसे येतात, तसे ही येतात. भारी. तुम्ही काय झाली तसे आहे. गावाला जवळ आहे. पिल्लूला बघ, पिल्लूला तिथे अंगडा असू दे असत खाणार नाही ना. इथे बांधायचं आहे. हा, ही बघा. या ही मोठी आहे. हे? मोठी आहे. हा किलो पकडा आलेले किलो भेटल्या काहीतरी भेटले किलो. किती आहेत एकूण टोटल? 12 आहेत. 10-12 किलो भेटले आहेत. आता हे काय करता ठेवताय ना. हो. ठीक आहे. हात पुसला कधी आणत होतं तसं बघा, आणि ते घेऊन येतो. काय हा. हा धुवून येऊ खाली जावं लागेल. आलो मी. तर तुम्ही बघितलं किल्वा कशा पकडलेल्या आम्ही. तर नमस्कार मंडळी. तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब देखील करा. म्हणजे मला अजून मी गावाकडील किंवा दुसऱ्या कोणत्याही व्हिडिओ अजून तुम्हाला दाखवेन. थँक्यू.